आणि या पक्षामध्ये राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि सगळ्यात शेवटी आपण स्वतः, अशी विचारधारा या पक्षाची. आणि या पक्षामध्ये मंत्रीपद हा केवळ एक व्यवस्थेचा भाग. त्यामुळे मंत्रीपद कोणाला मिळालं न मिळालं तर त्याच्यामुळे नाराजी ही भारतीय जनता पार्टीमध्ये असत नाही. कारण भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात महत्वाचं पद आहे कार्यकर्ता. आणि राष्ट्राला समोर ठेवून समाजाच्या शेवटच्या पायरीवर जी व्यक्ती उभी आहे त्याच्या उत्थानाचा विचार घेऊन काम करणारा हा पक्ष आहे. तर त्याच्यामुळे मंत्रीपद मिळालं काय न मिळालं काय आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. मंत्रिपदाचं केव्हापर्यंत वाटप होईल असं वाटते मंत्र्यांना? आधी हिंदीत सुरू करतो. ये भारतीय जनता पार्टी, ये दल, ये राष्ट्र को प्रथम, उसके पश्चात पार्टी और अंतिमतः हम खुद, इस विचारधारा को मानने वाला एक अनुशासित दल है. और यहाँ पर मंत्री पद किसे मिले न मिले इससे कोई नाराज नहीं होता, क्योंकि मंत्री पद या कोई एक व्यवस्था का पार्ट है. इसके लिए हमारे दल में बिल्कुल नाराजगी नहीं है. यहाँ पर सबसे महत्वपूर्ण पद माना जाता है कार्यकर्ता, क्योंकि वह कार्यकर्ता ये दल की रीढ़ की हड्डी है. और यहाँ पे हर नेता कितना भी बड़े मंत्री बने या और कोई बड़े ओहदे पे जाए तो वहां जाने के बाद भी उसके अंदर का कार्यकर्ता, जो कर्मठ कार्यकर्ता है, वह जीवित होता है. हम सारे पदों को हम व्यवस्था का भाग मानते हैं. विरोधी पक्षाकडून मागणी होत आहे की विरोधी पक्ष नेते पद मिळावं. कसं पाहता तुम्ही याकडे? कारण की संख्याबळ तसं जुळत नाही असं म्हणताय, पण असा कुठलाही नियम नाही असाही दावा ते विरोधक करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की एका ठिकाणी संविधानाची भाषा बोलतात आणि दुसऱ्या ठिकाणी संविधानानं जे आखून दिलंय तेवढे आकडे असतील तर त्यांना विरोधी पक्षपद नेतेपद मिळेल. आम्ही विरोधी पक्षाचा सन्मान करतो, पण ती ज्या गोष्टीची मागणी करता आहे त्याची आहे का संविधानात तरतूद? नाही आहे तरतूद. तर त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेते पद, त्याला लागणारी संख्या ही विरोधी पक्षाकडे नाही हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आणि संविधानाचा मान राखत त्यांनीच म्हटलं पाहिजे की संविधानाचा सन्मान करा. विरोधी पक्ष नेतेपदासाठी 10% अट किंवा तो अधिकार अध्यक्षांचा असावा असा कुठलाही नियम नाही. बघा, विरोधी पक्ष नेतेपदी बसताना एक विशिष्ट संख्या महत्वाची असते. ती संख्या या तिन्ही पक्षांकडे कोणाकडे नाही. तर त्याच्यामुळे ज्या संविधानानं आखून दिलेले नियम आहे त्या नियमाप्रमाणे कामकाज चालेल. पण माननीय मुख्यमंत्री मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं की विरोधी पक्षांच्या आम्ही सन्मान करू, त्यांची मतं विचारात घेऊ. पण याचा अर्थ असा होत नाही की जे संविधानाने आखून दिलेले नियम आहेत ते नियम कसे तोडतायत. पण या बाबतीतला अंतिमता निर्णय माननीय मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, वरिष्ठ पातळीवर.